उपवासासाठी साबुदाणा खाणाऱ्या लोकांना धोक्याची सूचना. साबुदाणा खाताना आता ही एक चूक केल्यास तुम्हालाही होऊ शकतात 5 गंभीर आजार. साबुदाणा खाल्ल्यानंतर अवघ्या 5च मिनिटांमध्ये एका महिलेला त्रास सुरू झाला. तिला दवाखान्यात नेण्यात आलं. तिचं रक्त चेक करण्यात आलं. तिच्या रक्ताचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की डॉक्टरांनाही माहिती नव्हतं की साबुदाणा खाल्ल्यावर आता हा नवीन आजार होतोय. खरं तर उपवासाला प्रत्येकजण साबुदाणा खातोय. पण या महिलेची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. कारण की या महिलेने साबुदाणा खाताना एक चूक केली होती. जी चूक 99% लोक नकळत करतात आणि ज्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना हा आजार होण्याचा धोका निर्माण झालाय. तुम्ही जर साबुदाणा खात असाल तर आत्ताच्या आत्ता सावध व्हा. घरात जर साबुदाणा असेल किंवा उपवासाला साबुदाणा खाण्याचा विचार तुम्ही करत असाल तर त्याआधी या महिलेची घटना लक्षपूर्वक पहा. कारण डॉक्टरसुद्धा हादरले आहेत या घटनेनंतर. आणि संपूर्ण राज्यात आता साबुदाण्यावर एक नवा नियम लागू केला गेलाय. सरकारने देखील स्पष्टपणे ही माहिती आता सांगितलेली आहे. खरं तर कालपर्यंत कुणालाच वाटत नव्हतं की साबुदाणा खाल्ल्याने इतकं काही गंभीर होऊ शकतं. काही लोक म्हणतील की आमचे सगळे आईवडील, सगळे लोक साबुदाणा खाऊन आत्तापर्यंत त्यांनी उपवास केले. पण ही जी घटना घडली जिने साबुदाण्याचे खरं सत्य उघडकीस आणलं. एक महिला होती, ती उपवास करायची. एकादशी असो, संकष्ट चतुर्थी किंवा श्रावण, सगळं काही पाळायची. ती म्हणायची नेहमी, उपवासाने शरीर शुद्ध होतं, वजन कमी होतं, अशी तिची भावना होती. पण तिने काल साबुदाणा खाल्ला. तिच्या रक्तात एक विचित्र गोष्ट आढळली की ज्याने अख्ख्या महाराष्ट्रातल्या साबुदाणा खाणाऱ्या लोकांसाठी एक मोठा धोका आता निर्माण झालाय. मग नेमकं त्या महिलेची काय चूक होती? नेमकं साबुदाणा खाताना नेमकं तिने काय चूक केली होती? साबुदाण्याची ती नेमकं कोणती दुसरी बाजू समोर आली त्या महिलेच्या रक्तात? असं काय सापडलं की ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला एका आजाराचा धोका निर्माण झालाय? डॉक्टर नेमकं काय म्हणाले? सरकारने नेमकं काय सूचना दिली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक घटना जी साबुदाणा खाणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत घडली आणि ज्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. कालपर्यंत साबुदाणा वाईट आहे, साबुदाणा खाल्ल्याने काही थोडेफार त्रास होतात इतकंच लोकांना माहिती होतं. पण साबुदाणा खाताना एक चूक केल्यास इतका गंभीर आजार होईल याची कल्पनाच कुणाला नव्हती. पण म्हणतात ना, एखादी गोष्टीची सुरुवात एखाद्या घटनेतून होत असते. एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या गोष्टीवर प्रकाश पडत असतो. अगदी तसंच घडलं. खरं तर साबुदाणा चांगला की वाईट? साबुदाणा कसा खायचा? साबुदाणा खाल्ल्याने कोणते 5 गंभीर आजार होतात हे जाणून घेण्याआधी त्या महिलेचं नेमकं काय झालं? तिने काय चूक केली होती? या घटनेत नेमकं काय सापडलं हे आपल्याला लक्षपूर्वक जाणून घ्यावे लागेल. खरं तर एक महिला होती जी डॉक्टरांचीच एक मैत्रीण होती, जिला तिने अक्षरशः मोठा अभ्यास देखील केलेला होता. ती प्रत्येक एक उपवास करायची, अगदी सुज्ञान. एकादशी असू द्या, चतुर्थी किंवा कुठलाही उपवास असू द्या, सगळं काही पाळायची. ती नेहमी म्हणायची की उपवास केल्याने शरीर चांगलं राहतं. पण अचानक एके दिवशी ती आजारी पडली. तिला थोडा आधी ताप आला, नंतर पोट दुखू लागलं. तिला दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यानंतर डॉक्टरांना रिपोर्टमध्ये जे दिसलं त्यावर डॉक्टरांचाही भरोसा बसला नाही. पण त्यानंतर त्यांनी तपास करून जे कारण सांगितलं त्याने अख्ख्या महाराष्ट्रात ही घटना व्हायरल झाली. साबुदाण्याच्या संदर्भात डॉक्टरांनी अशी काही माहिती दिली की जी ऐकून अख्ख्या राज्यात खळबळ उडाली. डॉक्टर म्हणाले, ताबडतोब तिला दवाखान्यात नेलं तेव्हा तपास करण्यात आला तर तिला बीपीचा त्रास सुरू झाला होता. तिची शुगर वाढली होती. तिचं वजन तर आधीच वाढलेलं होतं. अक्षरशः हे ऐकून तिच्या नातेवाईकांना धक्का बसला. कारण की ती नेहमी उपवास करायची. मग तिला बीपी, कोलेस्ट्रॉल, शुगरचा त्रास कसा आहे? डॉक्टरांनी तर तिच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली. पोटातही गाठ असू शकते असं सांगितलंय. डॉक्टर म्हणाले, तिच्या पुढच्या चाचण्या करा. चाचण्या करण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर तिला आणलं होतं. पण त्याच वेळेस
डॉक्टरांकडे एका व्यक्तीने विचारणा केली की तिला कुठलं व्यसन नाही, ती उपवास करते, ती काहीच करत नाही, ती शाकाहारी आहे. पण मग नेमकं तिची अशी काय चूक झाली की ज्याच्यामुळे तिला इतके आजार झाले? आणि खरं तर ती चूक, त्या चुकीचं मूळ साबुदाण्याच्या बाबतीत होतं आणि ज्यानं अख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसणार होता. अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी ही एक मोठी चेतावणी ठरणार होती. खरं तर हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला ते तिचे नातेवाईक घेऊन गेले होते. तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. साखर, शुगरची चाचणी झाली, कोलेस्ट्रॉलची झाली, हृदयाची तपासणी, पोटाचेही रिपोर्ट आले. रिपोर्ट अतिशय धक्कादायक. तिला व्यसन नव्हतं, काहीच नव्हतं. ती शाकाहारी असून तिच्या हृदयात ब्लॉकेजेस, तिचा रक्तदाब एका विशिष्ट पातळीच्या वर गेलेला, कोलेस्ट्रॉलची पातळी प्रचंड वाढलेली आणि वजन तर वाढलेलं होतंच. बीपीचा त्रास नुकताच सुरू झाला होता. आता नातेवाईक ते रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं की तिचं आता जगणं मुश्किल झाले. नातेवाईकांनी विचारलं, डॉक्टर, हिला तर कुठलं व्यसन नाही, ही उपवास करते, मांसाहार करत नाही, कुठलाही उपवास सोडत नाही, मग हिला असं काय झालं? तर डॉक्टरांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला. त्यांनी एक अशा वस्तूचं नाव घेतलं जे ऐकून अख्ख्या महाराष्ट्राची अक्षरशः खळबळ झाली. डॉक्टर म्हणाले, उपवास करती, इतके उपवास करती की महिन्यातून 10 दिवस हिचा उपवासच असतो. मग ही उपवासाला काय खाते? तर नातेवाईक म्हणाले, साबुदाणा खाते. तेव्हा डॉक्टर म्हणाले, हाच साबुदाणा तिच्या सर्व आजारांचे मूळ. हे ऐकून नातेवाईक चक्रावले. साबुदाणा आणि आजार, नातेवाईकांचा विश्वासच बसेना. पण डॉक्टरांनी साबुदाण्यात अशा काही चुका सांगितल्या की ज्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. ते म्हणाले, हिनं साबुदाणा खाताना एक अशी गंभीर चूक केली आणि याच चुकीमुळे ती आजारांना बळी पडली. काय होती ती चूक? काय चूक खुली केली होती त्या महिलेनं? त्यामुळे तिला गंभीर आजार झाले. अगदी शाकाहारी, देवाचा भक्त, सगळे उपवास करणारी व्यक्ती साबुदाणा खाल्यामुळे का आजारग्रस्त झाली? काय सांगितलं डॉक्टरांनी? पुढे, उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ सगळेजण आवडीनं खातात. पण ही एक चूक जर तुम्ही केली तर तुमच्या आरोग्याला मोठा धोका आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवलाय. आता या महिलेच प्रकरण राज्यात व्हायरल होते. पण यानंतर डॉक्टरांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि डॉक्टरांनी साबुदाण्याच्या संदर्भात भरपूर गोष्टी सांगितल्या आणि त्याच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. व्हिडिओ फक्त आता 2 मिनिटाचा राहिलाय. आता पहा. डॉक्टर म्हणाले, साबुदाणा सेवन केल्यानंतर शरीराला विटामिन्स आणि मिनरल मिळतातच. खरे, हा फायदा आहे. पण त्याच्यामध्ये कार्ब्स म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या साखरेची मात्रा ही खूप जास्त असते. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार 1 कप साबुदाण्यामध्ये जवळपास 544 किलोग्रॅम कॅलरीज असतात आणि 135 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. उलट प्रोटीन आणि फॅट याच्यामध्ये अतिशय कमी आणि नगण्य प्रमाणामध्ये आढळतं. त्यामुळे काही विशिष्ट आजारांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या माणसांनी हा साबुदाणा खाल्ला तर गंभीर आजार होऊ शकतात आणि ती चूक त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकते. तर साबुदाणा खाल्ल्याने कोणकोणते आजार होऊ शकतात, त्या महिलेला नेमका कोणकोणते आजार झाले होते, या अति महत्त्वाच्या माहितीकडे आता आपण वळतोय. आता साबुदाणा खाल्ल्याने नेमकं काय झालं, कोणते 5 आजार होतात, त्याची माहिती आता इथून पुढे आपण घेऊयात. पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जर साबुदाणा खात असाल तर तो नेमका कशा पद्धतीने खायचा आहे की जेणेकरून कुठलाच आजार होणार नाही, ही अति महत्त्वाची माहिती डॉक्टरांनी शेवटीच सांगितलेली आहे. सगळ्यात आधी ते सांगू लागले की साबुदाण्याने रक्तातली साखरेची पातळी वाढते. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात. अमेरिकेच्या डायबिटीज असोसिएशनच्या म्हणण्यानुसार कार्बोहायड्रेट्स शरीरामध्ये गेल्याच्या नंतर रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचं काम करतात. आणि त्या महिलेलाही मधुमेह झाला होता. तिची शुगर वाढली होती. त्यामुळे जर मधुमेह असेल, रक्तातली साखरेची पातळी वाढलेली असेल तर साबुदाणा खाणं म्हणजे अक्षरशः तुमच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. दुसरं होतं वजन वाढलेलं. वजन इतकं वाढतं, 10 दिवस उपवास केला जातो, 20 दिवस ती नॉर्मल जेवायची, पण तिच्या शरीरामध्ये हा कार्बचा मारा म्हणजे एका प्रकारे साखरेचा मारा झाल्यामुळे तिच्या शरीरातली चरबी जातच नव्हती. ती फक्त त्याच याच्यावर शरीर कसं तरी भागवत होतं. पुढचा प्रॉब्लेम होतो रक्तदाबाचा.
या ठिकाणी जो काही बीपीचा तिला त्रास सुरू झाला होता तर त्याचा आणि साबुदाण्याचा संबंध डॉक्टरांनी पुढे सांगितला आहे. ते म्हणाले, ज्या व्यक्तींना रक्तदाब कमी असतो म्हणजे ज्यांचा बीपी कमी आहे त्यांनी साबुदाणा खाणं टाळावं. आता बऱ्याच व्यक्ती, विशेषतः वयस्कर व्यक्ती उपवास धरतात आणि त्यांना हा त्रास होऊ शकतो. हृदयासंबंधी आजार, जर हृदयासंबंधी आजार असेल तर साबुदाणा खाणं टाळावं. थायरॉईडची समस्या असेल तर थायरॉईड वाढण्याचं काम हा करतो साबुदाणा. आता साबुदाणा खाताना काय करायचंय, कोणत्या चुका करायच्या नाही, तर पहिली मोठी चूक ही साबुदाणा अतिशय कमी प्रमाणामध्ये खायचा आहे. अतिशय कमी प्रमाणामध्ये, कारण की उपवास धरण्याचा अर्थ शरीराला आराम देणे, पचन संस्थेला एक प्रकारची सुट्टी देणे हा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यावरच जर तुम्ही हा कार्बोहायड्रेटचा लोड जर टाकला तर शरीर अक्षरशः त्याचं वेगळं याच्यामध्ये रूपांतर होतं. साबुदाणा खाताना काय काळजी घ्यायची, तर एक वेळा जास्तीत जास्त 100 ग्रॅमच्या आसपास साबुदाणा खाल्ला पाहिजे. साबुदाण्याचं जर आपण बघायला गेलं तर अगदी वेगळ्या पद्धतीने तो तयार होतो. त्याच्यावर विचित्र प्रक्रिया केली जाते. एक मूळ असतं, त्या मुळाला भिजवून त्याची पावडर करून त्याचे गोळे बनवले जातात. म्हणजे खूप मोठी रासायनिक प्रक्रियेचा याचा समावेश असतो. यामुळे हे खाल्ल्याने कॅन्सरचा देखील धोका आहे. मग तुम्ही याला पर्याय म्हणून भगर, फळे, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ किंवा शेंगदाणे, सुकामेवा किंवा रताळे सुद्धा खाऊ शकता. उपवास आपल्या संस्कृतीचा भाग आहे, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं का? पण उपवासाच्या नावाखाली जर अनावधानाने आपल्या शरीराला हानी पोहोचत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. त्यामुळे त्या महिलेच्या बाबतीमध्ये जे काय घडलं ते कोणाच्याच बाबतीमध्ये घडू नये. साबुदाणा हा एक प्रकारे चांगला उपवासाचं अन्न आहे, तरी तो अतिशय चांगला किंवा आरोग्यदायी पदार्थ नाही. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही साबुदाणा घ्याल तेव्हा नक्की याचा विचार करा. माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.